नमस्कार मित्रांनो. तर आता आपण पाहत आहोत कर्बोदके, विज्ञानामधला महत्त्वपूर्ण घटक कर्बोदके. कर्बोदके म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्स आपण ज्याला म्हणतो. तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून ही कर्बोदके बनलेली असतात. या ठिकाणी लिहिलं मी बघा, कार्बन CH, हायड्रोजन O, ऑक्सिजन. म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 3 मूलद्रव्यांपासून कर्बोदके बनलेले असतात. कर्बोदके हे आपल्या आहारातील प्रमुख एक पोषक तत्व आहे, ज्याच्यामुळे आपल्याला जवळपास 55% ऊर्जा मिळते. आपल्याला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी 55% ऊर्जा ही कर्बोदकांपासून मिळते. मग या कर्बोदकाचा सर्वप्रथम कर्बोदके असा शब्दप्रयोग 1844 मध्ये कार्ल स्मिथ यांनी केला. कार्ल स्मिथ यांनी 1844 मध्ये कर्बोदके हा सर्वप्रथम शब्दाचा वापर केला. इंग्लिशमध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणतो आपण. आणि पुढे ग्लुकोजची रचना सर्वप्रथम 1877 मध्ये एमिल फिशर या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केली आहे. मुळात मानवी शरीरात ग्लुकोज आणि इन्सुलिनची पातळी ही फायबरद्वारे नियंत्रित केली जाते. म्हणजे शरीरामध्ये ग्लुकोजचंही प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे, इन्सुलिनचंही प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे. त्यासाठी फायबरद्वारे ही सर्व प्रक्रिया नियंत्रित केली जाते. ग्लुकोज हा सुद्धा एक कर्बोदकाचाच भाग आहे, म्हणजे एक प्रकार आहे. तर प्रत्येक शरीर वजनमानानुसार आपण पाहूया तर सर्वसाधारणपणे माणसाच्या वजनानुसार 300 ते 500 ग्रॅम 300 ते 500 ग्रॅम कर्बोदकांची रोज गरज लागते आपल्याला. तर 300 ते 500 ग्रॅम कर्बोदकाची रोज गरज असते. मग एका ग्रॅम कर्बोदकापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते? तर 3.87 कॅलरीज ऊर्जा मिळते. म्हणजे सरासरी आपण पाहूया की 4 कॅलरी. आता या ठिकाणी एक महत्वाचा शब्दप्रयोग आला आहे, किलो कॅलरी. मुळात ऊर्जेचे SI पद्धतीतील एकक हे जूल आहे. SI पद्धतीतील एकक जूल, परंतु किलो कॅलरीज बऱ्याच ठिकाणी वापरतात. परीक्षेमध्ये चुकून सुद्धा किलो कॅलरीज हे SI पद्धतीतील एकक नाही हे लक्षात ठेवा. चुकूनही हे किलो कॅलरीज उत्तर द्यायचं नाही. तिथे उत्तर असेल ऊर्जाचं SI पद्धतीतील एकक जूल. मग किती जूल बरोबर 1 किलो कॅलरी? तर सरासरी 4.2 जूल बरोबर 1 कॅलरीज. प्राण्यांच्या ऊर्जेचा हा सर्वात महत्वाचा स्रोत आहे. कर्बोदके आपण बघतोय, कर्बोदके हा प्राण्यांच्या ऊर्जेचा सर्वात महत्वाचा स्रोत आहे. ही कर्बोदके आपल्याला पिष्टमय पदार्थामध्ये सर्वात जास्त बघायला मिळतात. जर आपण मांसाहारामध्ये पाहिलं तर जवळपास कर्बोदके नसल्याच जमा आहेत. मी तर इथं कमी असं म्हणलोय, पण जवळपास मांसाहारामध्ये म्हणजे प्राण्यांपासून मिळणाऱ्या जेवणामध्ये कर्बोदकांचं प्रमाण खूप कमी आहे. त्याला काही अपवाद म्हणजे दूध म्हणता येईल की दुधामध्ये आणि अंड्यामध्ये कर्बोदके काही प्रमाणात आहेत, परंतु इतर मांसाहार वगैरे जे करतात त्यामध्ये मात्र कर्बोदकाचं प्रमाण जवळपास नगण्य आहे. हीच कर्बोदके आपल्याला पिष्टमय पदार्थामध्ये सर्वात जास्त बघायला मिळतात, म्हणजे तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू इत्यादी. मग आपल्याला ही ऊर्जा 55% ऊर्जा जर कर्बोदकापासून मिळते तर त्याचा मुख्य काय बघा, यकृतामध्ये फ्रुक्टोजचं रूपांतर ग्लुकोजमध्ये केलं जातं. आपण जो आहार घेतो, 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक स्टेटमेंट दिलेला आहे की ग्लुकोजचा साठा सर्वात जास्त, म्हणजे ग्लुकोजचा साठा कोणत्या ठिकाणी केला जातो? तर यकृतामध्ये फ्रुक्टोजचं रूपांतर ग्लुकोजमध्ये केलं जातं. या ठिकाणी फ्रुक्टोज म्हणलो मी, पण फ्रुक्टोज, माल्टोज म्हणजे वेगवेगळ्या ज्या शर्करा आहेत, या सर्व शर्कराचं रूपांतर या यकृतमध्ये ग्लुकोजमध्ये केलं जातं. आणि त्यासाठी यकृतामध्ये पित्तरस स्रावत असतो. तो पित्तरस आपल्या घेतलेल्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्सवर क्रिया करतो. वेगवेगळे कार्बोहायड्रेट्सचे जे प्रकार आहेत त्याचं रूपांतर
मुख्य म्हणजे मोनोसॅकराइड मध्ये आपण ग्लुकोज ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये केलं जातं. ते करण्याचं शरीरासाठीचं कारण म्हणजे काय, की शरीरातील पेशी आणि ऊती ह्या नेहमी ग्लुकोजचा वापर करतात. म्हणजे आपल्या आहारामधलं कर्बोदक हे शरीराच्या स्नायू, पेशी, ऊती आणि हाडे यांनाही ग्लुकोजच्या स्वरूपामध्येच पोहोच झालं जातं. त्यामुळे यकृतामध्ये या सर्व फ्रुक्टोज असेल, माल्टोज असेल यांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये तर भविष्यामधील वापरासाठी प्राणी ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करून ते स्नायूमध्ये साठवून ठेवतात. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की मानवी शरीरामध्ये ग्लुकोजचं रूपांतर कोणत्या कार्बोहायड्रेट्समध्ये म्हणजे कोणत्या सॅकराइडमध्ये केलं जातं, ते ग्लायकोजेन ज्याला आपण पॉलिसॅकराइड मधून म्हणून ओळखतो, त्या ग्लायकोजेनमध्ये हे आपल्या शरीरामध्ये जे यकृतामध्ये जे ग्लुकोज तयार झालं हे ग्लायकोजेनमध्ये रूपांतरित करून पुढे ते स्नायूमध्ये भविष्यासाठी साठवलं जातं. आता मुळात ही निर्मिती जी आहे ग्लुकोजची, ही ग्लुकोजची निर्मिती ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये ऑक्सिजनच्या पुरेशा प्रमाणात ग्लुकोजचा एटीपी आणि CO2 मध्ये रूपांतर करून चयापचय घडून येतं. या ठिकाणी एटीपी असा शब्द परीक्षेत भरपूर वेळा आलेला आहे. एटीपीचा फुल फॉर्म काय तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि CO2 तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ऑक्सिजनच्या पुरेशा प्रमाणात ग्लुकोजचे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये चयापचय घडून येतं आणि नंतर तो ग्लायकोजनमध्ये जातो आणि स्नायूंमध्ये साठून राहतो. ते आधी आपण पाहिलं. तर पिष्टमय पदार्थामध्ये लाळेतील आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा पिष्टमय पदार्थ आपल्या आहारामध्ये जसं ज्वारीची भाकरी, भात वगैरे जेव्हा आपण चावतो तेव्हा आपल्या लाळेमध्ये असलेलं टायलिन आणि अमायलेज हे जे विकर आहे ह्या विकरामध्ये मिसळलं जातं आणि त्यामुळे चयापचय प्रक्रियेमध्ये मदत होते. तर कर्बोदकाचे साखरेच्या रेणूनुसार वर्गीकरण पाहूया, जो आता यावर्षी राज्यसभेला हा प्रश्न आलेला होता. तर सरळ कर्बोदके आणि जटिल कर्बोदके. सरळ म्हणजे साधी सोपी आपल्याला ओळखण्यास आणि जटिल म्हणजे ज्यांची रासायनिक अभिक्रिया थोडीशी गुंतागुंतीची दिसते किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते थोडं गुंतागुंतीचं आपल्याला दिसून येते. आता मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड हे सरळ कर्बोदके. म्हणजे काय की सिंपल यांचं स्ट्रक्चर आहे, खाली बघूया आपण. मोनोसॅकराइड म्हणजे ज्या कर्बोदकामध्ये ज्या सॅकराइडमध्ये साखरेचा फक्त आणि फक्त एक रेणू आहे. किती रेणू आहे? एक रेणू. या ठिकाणी महत्वाचा शब्द रेणू असा आहे, अणू नाही. साखरेचा किती आहे? एक रेणू आहे. आणि डायसॅकराइड मध्ये आपण पाहिलं तर साखरेचे 2 रेणू आहेत. रेणूनुसार वर्गीकरण बघतोय आपण. तर डायसॅकराइड मध्ये 2 रेणू आहेत. मग मोनोसॅकराइड मध्ये कोण कोण आहे? ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज आणि झायलोज असे काही मोनोसॅकराइडचे आपल्याला या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. तर मोनोसॅकराइड मध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा फॉर्म्युला आहे हा C6H12 आणि O6 असा आहे. C6H12 आणि O6. तर याचं जे प्रमाण आहे हे 1:2:1 म्हणजे जर कार्बनचा 1 तर हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 असेल. अशा प्रमाणामध्ये आपल्याला हे मोनोसॅकराइडचं स्ट्रक्चर सूत्र बघायला मिळतंय. भरपूर वेळा असा सुद्धा प्रश्न आलेला, मोनोसॅकराइड मध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण किती आहे? तर 1:2:1 आपण या ठिकाणी पाहू शकतो. 6:1 6, 2 12 परत 6:1 6 1:2:1. आता डायसॅकराइड म्हणजे काय की मोनोसॅकराइडचे 2 रेणू जेव्हा एकमेकाला जोडले जातात, कशाने जोडले जातात? तर ऑक्सिजनने. कशाने? ऑक्सिजनने. मग आपल्याला त्याचं रेणूसूत्र मिळतंय C6C12H12 आणि O11. C12H12 आणि O11 याची उदाहरणं बघा काय आहेत? सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. सुक्रोज,
लॅक्टोज आणि माल्टोज. आता पुढे पाहूया जटिल कर्बोदकामध्ये पॉलिसॅकराइड, म्हणजे ज्याच्यामध्ये आता ट्रायसॅकराइड सुद्धा आहे, पण हा जटिलचा भाग आहे आणि पॉलीमध्ये सुद्धा येतो. तर यावर्षी राज्यसेवेमध्ये हा रेफिनोज जो आहे हा मुळात सॅकराइड आहे, परंतु यावर्षी परीक्षेमध्ये याला पॉलिसॅकराइड मध्ये घेऊन प्रश्न विचारलाय. म्हणजे काय की 2 पेक्षा जर अधिक रेणू एकत्र येत असतील आणि त्यापासून जर कर्बोदके बनत असतील, म्हणजे सॅकराइड बनत असतील, तर त्याला आपण पॉलिसॅकराइड म्हणूया. स्टार्च मध्ये अमायलेज, आताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की जे आपण जेवण करतो, जेवण केल्याच्या नंतर लाळेमध्ये जे आहे ते अमायलेज हे स्टार्च मध्ये म्हणजे मिसळलं जातं, चयापचयाला मदत होते. पुढे सेल्युलोज, ग्लायकोजेन, रेफिनोज, पेक्टिन आणि हायड्रोक्लाइड हे जे आहेत ही पॉलिसॅकराइडची काही उदाहरणं आहेत, तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलीत. ही पॉलिसॅकराइडची उदाहरणं आहेत. आता सेल्युलोज हे मुख्यतः वनस्पतीच्या पेशीभित्तिकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे वनस्पतीच्या पेशीभित्तिका या सेल्युलोज पासून बनलेल्या असतात. आणि अजून एक उदाहरण आहे पॉलिसॅकराइडचं, ते म्हणजे हिपॅरिन. हिपॅरिन नावाचं इंजेक्शन सुद्धा एनर्जीसाठी आपल्याला दिलं जातं बघा, परंतु असं फक्त म्हणतात हिपॅरिनने एनर्जी येते, थकवा दूर होतो, पण आता काय सत्यता आपल्याला नाही सांगता येणार. चला, तर त्याचं एक मॉलिक्युलर मध्ये फॉर्म्युलामध्ये दिलं बघा, C6H12O5 होल ब्रॅकेटचा N, म्हणजे N टाइम्स जे आहे. तर अशा प्रकारे आपण सरळ कर्बोदके, जटिल कर्बोदके, त्याची उदाहरणे आणि पॉलिसॅकराइडची उदाहरणे पाहिल्या. आता आपण एक छोटीशी ट्रिक पाहूया की ज्याच्यामुळे हे सर्व काही सॅकराइड्स आहेत हे आपल्याला काही वेळेत लक्षात येतील, किंवा परीक्षेमध्ये जर ही कदाचित आली तर आपला मार्क जाणार नाही या दृष्टीनं. तर बघा, मी या ठिकाणी एक ट्रिक लिहिलेली आहे. ट्रिक्स अशी आहे, थोडीशी गंमतदार आहे बरं. थोडीशी गंमतदार आहे. मोना गर्लफ्रेंडमुळे सलमानला 2दा राग आला, मग त्याने त्याच्या पॉलीहाऊसच्या स्टेजवरून रफ सेल ग्लासकडे फेकून दिला. आता या एका वाक्यामध्ये जवळपास मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि ट्रायसॅकराइड इन्क्लूड आहेत. बघूया आपण मोना हा कीवर्ड आपण मोनोसॅकराइड साठी वापरूया. गर्लफ्रेंड मुळे म्हणजे गर्ल या शब्दामध्ये आपण 2 शब्द घेऊ, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. फ्रेंडच्या साठी घेऊया आपण फ्रुक्टोज. पुढे सलमानला 2दा म्हणजे डाय. सायन्समध्ये जिथे जिथे 2 हा शब्द असेल तिथे तिथे डाय हा शब्द असतो, म्हणजे 2दा साठी आपण डाय घेऊया. डायसॅकराइड आणि हा सलमान, इथे थोडस आपण शब्द जुळून घेऊन बघूया. सलमान मधला सुक्रोज, ल चा लॅक्टोज आणि माचा माल्टोज. म्हणजे सलमानला 2दा राग आला त्याच्या गर्लफ्रेंडमुळे. काय त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव? मोना गर्लफ्रेंडमुळे सलमानला 2दा राग आला. मग त्याने काय केलं, त्याच्या पॉलीहाऊसच्या, कोणता हाऊस? पॉलीहाऊस. पॉलीहाऊस म्हणजे पॉलिसॅकराइड. पॉलीहाऊस म्हणजे काय? पॉलिसॅकराइड. स्टेजवरून मध्ये आपण घेऊया स्टार्च. स्टेजचं स्टार्च घेऊया. रफ मीन्स रॅफिनोज घेऊया. रफ सेल खराब झालेला सेल, रफ रॅफिनोज सेल्युलोज. ग्लासकडे फेकून दिला म्हणजे ग्लायकोजन. फेकून पेक्टिन. आणि दिला एक आपण क्रियापद घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर ही ट्रिक 2-3 वेळा रिडिंग केली तर जरी पाठ नाही झाली तरी आपल्या संदर्भ लक्षात येईल आणि नावं तरी आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. परत एकदा रिव्हिजन करूया आणि थांबूया. मोना गर्लफ्रेंडमुळे सलमानला 2दा राग आला, मग त्याने त्याच्या पॉलीहाऊसच्या स्टेजवरून सेल ग्लासकडे फेकून दिला. मोना मीन्स मोनोसॅकराइड, गर्लफ्रेंड त्याच्यामध्ये 3 शब्द इन्क्लूड आहेत, ग्लुकोज, गॅलॅक्टोज, फ्रुक्टोज. सलमानला याच्यामध्ये 3 आहेत, सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज. 2दा म्हणजे डायसॅकराइड, राग आला. आणि पॉलीहाऊस म्हणजे पॉलिसॅकराइड असा शब्द घेतला आपण. स्टेजवरून साठी स्टार्च घेतला, रफचा रॅफिनोज, सेलचा सेल्युलोज आणि ग्लासकडे तर ग्लायकोजेन
आणि जे आपण पाहिलं स्नायूमध्ये साठवलं जातं ते ग्लायकोजन आणि फेकूनमध्ये पेक्टिन असं घेतलंय. आणि अशा प्रकारे हे परीक्षेच्या संदर्भात येणारे प्रश्न यावर बनू शकतात आणि तो आपला मार्क आपल्याला मिळायलाच पाहिजे. चला बाय.